न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। 500 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। असंख्य हिंदूप्रमाणेच रामललांचे मंदिर व्हावे याकरिता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील संपूर्ण आयुष्य प्रयत्न केले आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हे स्वप्न सत्यात उतरल्याने संपूर्ण देशवासियांप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात सेनेचे तालुका प्रमुख लखन भगत यांच्या पुढाकाराने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शहरातील मेन रोड या ठिकाणी जल्लोष करत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। संपूर्ण देश आज राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव साजरा करत असताना आज ज्या बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य राम मंदिर उभारणीचे स्वप्न पाहिलं ते स्वप्न खऱ्या अर्थाने आज साकार झाले आहे आणि या स्वप्नपूर्तीचा उत्सव म्हणून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने श्रीरामपुरात साजरा करीत असून प्रभू श्रीराम ही कोणा एकाची जागीरी नसून हे या माध्यमातून मी आपणास सांगू शकतो। जय महाराष्ट्र, जय श्रीराम। यावेळी उपजिल्हा प्रमुख सचिन बंडे, कामगार नेते नागेश सावंत, माजी नगराध्यक्ष अनुराधा आली, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हेमंत ओगले, आपचे नेते तिलक डुंगरवार, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शहर प्रमुख रमेश घुले, युवा सेना शहर प्रमुख निखिल पवार, विधानसभा संघटक संजय छल्लारे, शिवसेनेचे नेते सदा कराड, अरुण पाटील, भाजपचे गणेश राठी, मारुती बिंगले, रुपेश हरकल, डॉक्टर वंदना मुरकुटे, नगरसेवक मुक्तार शहा आदी मान्यवरांच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर जमलेल्या शिवप्रेमींनी डीजेच्या तालावर ठेका धरून हिंदू हृदय सम्राटांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद व्यक्त केला आहे। न्यूज सुपर वन साठी दीपक कदम, श्रीरामपूर।